Hello students, welcome to online class of Residential High School Shevgaon. And today we see standard 9th subject mathematics part first. मागील तासिकेमध्ये आपण चॅप्टर फर्स्ट सेट्स याबद्दल बेसिक पार्ट अभ्यासला होता. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 यातील एक्झाम्पल्स आपण मागील तासिकेमध्ये सॉल्व केलेले आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपण टाइप्स ऑफ सेट्स पाहणार आहोत. तर विचार द टाइप्स ऑफ सेट्स. फर्स्ट वन इज सिंगलटन सेट. काय आहे डेफिनेशन पहा. सिंगल सेट टर्म सेट कशाला म्हणायचं आहे तर अ सेट कन्सिस्टिंग ऑफ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. म्हणजे सेटमध्ये फक्त एकच एलिमेंट असेल, फक्त सिंगल एलिमेंट जर असेल तर अशा सेटला काय म्हणायचं आहे, सिंगलटन सेट. फॉर एक्झाम्पल जर पाहिलं तर सपोज कॅपिटल ए सेट जर घेतला आपण, दॅट हॅव ओनली वन एलिमेंट दॅट इज 2. म्हणजेच ए इज द सेट ऑफ इवन प्राईम नंबर असा जर घेतला तर त्यामध्ये एकच एलिमेंट येणार आहे. इवन प्राईम नंबर कोणता आहे, फक्त 2 आहे. त्यामुळे यास हा जो काही सेट ए आहे यामध्ये फक्त एकच एलिमेंट असणार आहे 2. अँड देअरफॉर दिस सेट इज सिंगलटन सेट. त्यानंतर सेकंड टाईप आहे टाईप्स ऑफ सेटमध्ये एम्प्टी सेट किंवा त्यालाच नल सेट असं देखील म्हणतात. मग कशाला म्हणायचं आहे, व्हॉट इज द डेफिनेशन. इफ देर इज नॉट सिंगल एलिमेंट इन द सेट विच सॅटिस्फाय द गिवन कंडिशन इट इज कॉल्ड द नल सेट ऑर एम्प्टी सेट. म्हणजे ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट नसेल, का ज्या एलिमेंटने तो सेट सॅटिस्फाय होतोय असा एकही एलिमेंट नसेल त्या सेटमध्ये, तर अशा सेटला काय म्हणायचं आहे, एम्प्टी सेट किंवा नल सेट असं म्हणतात. नल सेट किंवा एम्प्टी सेट जनरली या पद्धतीने कर्ली ब्रॅकेट लिहितात आणि त्यामध्ये कोणताही एलिमेंट नसतो. म्हणजे त्याला या पद्धतीने नोटेशन आहे, ओनली ब्लँक कर्ली ब्रॅकेट. दिस इज द नोटेशन. किंवा त्यालाच या पद्धतीने फाय असं देखील म्हणतात. सो दीज आर रिप्रेझेंटेशन ऑफ एम्प्टी सेट ऑर नल सेट. पहा फॉर एक्झाम्पल जर पाहिलं तर बी सेट जर कन्सिडर केला आपण, बी इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर्स बिटवीन 2 and 3. तर 2 आणि 3 यामधले नॅचरल नंबर्स कोणते आहेत, तर 2 आणि 3 मध्ये कोणताही नॅचरल नंबर नाही आहे. त्यामुळं तो जो काही बी सेट आहे तो एम्प्टी सेट होणार आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एलिमेंट नसणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे तो एम्प्टी सेट होईल. त्याला या पद्धतीने ओनली एम्प्टी कर्ली ब्रॅकेट या ठिकाणी यूज करता येईल किंवा त्याला फाय असं देखील म्हणता येईल. ओके. सो द एम्प्टी सेट हॅव नो एलिमेंट इन द सेट. नंतर फायनाईट सेट पाहूया आपण. व्हॉट इज मीन बाय फायनाईट सेट. तर पहा, इफ सेट इज अ नल सेट और द नंबर ऑफ एलिमेंट आर लिमिटेड अँड काउंटेबल देन इट इज कॉल्ड ॲज फायनाईट सेट. म्हणजे एखाद्या सेटमध्ये नंबर ऑफ एलिमेंट जर काउंटेबल असतील आणि लिमिटेड असतील, नंबर ऑफ एलिमेंट्स इज लिमिटेड अँड काउंटेबल, देन दॅट सेट इज कॉल्ड ॲज फायनाईट सेट. म्हणजे थोडक्यामध्ये एखाद्या सेटमध्ये मोजता येणारे जर घटक असतील तर अशा सेटला, अशा संचाला काय म्हणतात, फायनाईट सेट असं म्हणतात. मग काय आहे फायनाईट सेट. सी सेट जर कन्सिडर केला आपण, सपोज सी इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट पी सच दॅट पी इज अ नंबर फ्रॉम 1 to 22 डिव्हिजिबल बाय 4. मग 4ने डिवाईड होणारा 1 to 22 मधला नंबर कोणकोणते आहेत, मग 4 आहे, 8 आहे, 12 आहे, 16 आहे आणि 20 आहे. These are the numbers divisible by 4 and which is in between 1 to 22. एवढे नंबर आहेत त्यामध्ये. मग या पद्धतीचा सेट होईल सी. ओके. हा जो काही सेट आहे सी हा लिस्टिंग मेथडमध्ये लिहिलेला आहे पहा, म्हणजेच रोस्टर मेथडमध्ये लिहिलेला आहे. आणि हा जो काही सेट आहे हा सेट बिल्डर फॉर्म किंवा रूलर मेथडमध्ये लिहिलेला आहे. एकच सेट आहे पहा.
आणि यामध्ये कसे इलिमेंट दिसतात तुम्हाला, दीज आर काउंटेबल, म्हणजे या ठिकाणी लिमिटेड नंबर आहेत. बरोबर आहे, लिमिटेड नंबर आहेत, मोजता येणारे नंबर आहेत, काउंटेबल आहेत. पहा या ठिकाणी 1 2 3 4 5 मोजता येतात आपल्याला, 5च एलिमेंट आहेत विच आर काउंटेबल. मोजता येणारे इलिमेंट जर असतील सेटमध्ये, काउंटेबल नंबर ऑफ एलिमेंट जर असतील, तर अशा सेटला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज फायनाईट सेट. ओके, नाऊ नेक्स्ट वन इज इन्फानाईट सेट. कशाला म्हणायचं इन्फानाईट सेट, तर इफ अ नंबर ऑफ एलिमेंट इन सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल, देन द सेट इज कॉल्ड इन्फानाईट सेट. नंबर ऑफ एलिमेंट सेटमधले जर अनकाउंटेबल असतील, म्हणजे मोजता न येणारे असतील, किंवा अनलिमिटेड नंबर जर त्यामध्ये असतील, तर अशा सेटला काय म्हणायचं आहे, इन्फानाईट सेट म्हणायचं आहे. इन्फानाईट सेटचं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता, सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर, सर्व नैसर्गिक संख्यांचा संच. कॅपिटल एन माहीत आहे तुम्हाला, 1 2 3 4 5 6 आणि सो ऑन. अशा पद्धतीने इन्फिनिटीपर्यंतचे नंबर आहेत का जे नंबर तुम्हाला मोजता येणार नाहीत, अनंत नंबर या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे अशा सेटला काय म्हणायचं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इन्फानाईट सेट. ओके, नाऊ these are types of sets. Now let us see the example based on the types of set. Write the following sets using listing method and classify into finite or infinite set. काही एक्झाम्पल दिलेले आहेत पहा, आणि तो जो काही सेट आहे तो लिस्टिंग मेथडमध्ये सेट लिहायचा आहे तुम्हाला. म्हणजे सेट जे दिलेले आहे ते सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेले आहेत, बरोबर आहे, किंवा रूलर मेथडमध्ये दिलेले आहेत. आणि हे जे काही रूलर मेथडमध्ये किंवा सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेले सेट आपल्याला लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड यामध्ये लिहायचं आहे. फर्स्ट सेट आहे पहा या ठिकाणी, सेट ए इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन आहे पहा, कॅपिटल एन. कॅपिटल एन म्हणजे सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर, अँड एक्स इज ऑड नंबर. एक्स हा काय पाहिजे, ऑड नंबर पाहिजे. मग कोणकोणता सेट लिस्टिंग फॉर्ममध्ये, लिस्टिंग मेथडमध्ये आपण लिहूयात हा सेट. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन अँड एक्स इज ऑड नंबर. मग कोणते आहेत लिस्टिंग मेथडमध्ये लिहूयात आपण, ऑड नंबर पाहिजे तो, आणि बिलॉंग्स टू एन आहे म्हणजे नॅचरल नंबर पाहिजे आणि ऑड नंबर पाहिजे. कोणते आहेत मग नॅचरल नंबर आणि ऑड नंबर, 1 आहे, 3 आहे, 5 7 हे सर्व ऑड नंबर आहेत आणि नॅचरल नंबर देखील आहेत. आणि मग याचा जो काही सेट आहे इन्फानाईटपर्यंत आहे पहा, 7 पुढं या ठिकाणी 9 11 अँड सो ऑन अशा पद्धतीने राहतील. तर हा लिस्टिंग फॉर्ममध्ये आपण सेट लिहिलेला आहे. लिस्टिंग फॉर्म म्हणजेच रोस्टर फॉर्म, त्यामध्ये लिहिलं, त्यामध्ये सेट रिप्रेझेंट केलेला आहे आपण. आणि हा सेट आपल्याला सांगायचा आहे आता का फायनाईट आहे का इन्फानाईट आहे. तर पहा या ठिकाणी या सेटमध्ये काउंटेबल इलिमेंट असतील, म्हणजे मोजता येणारे जर इलिमेंट असतील तर तो काउंटेबल होईल, आणि मोजता न येणारे इलिमेंट असतील तर अनकाउंटेबल. आता मोजता येतील का, 1 3 5 7 आणि अशा पद्धतीने सो ऑन आहेत, पुढं भरपूर आहेत, अनंत आहेत. त्यामुळं हा सेट अनकाउंटेबल आहे. दिस सेट हॅव अनकाउंटेबल एलिमेंट्स अँड देअरफॉर दिस इज इन्फानाईट सेट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, बी इज द set of all element x such that x belongs to capital N and 3x minus 1 is equal to 0. ओके, सेट आहे बा हा, आणि हा सेट आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहूयात आपण आधी. मग एक्सचा सेट आहे, बी इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट एक्स सच दॅट एक्स हा काय आहे, नॅचरल नंबर आहे, एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन आहे म्हणजे नॅचरल नंबर आहे, आणि 3x मायनस 1 इक्वल टू 0 आहे, ही कंडिशन आहे. मग हे इक्वेशन सिम्प्लिफाय करूया आपण, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आहे नेमकी यावरून आपल्याला लक्षात येईल. जर सॉल्व केलं आपण, सिम्प्लिफाय केलं तर काय होईल पहा, 3x राहील, -1 जो आहे तो राईट हँड साईडला जर घेतला तर +1 होईल, म्हणजे 3x इक्वल टू 1, आणि मग x इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 1, आणि मल्टिप्लाय बाय 3 येतो डिवाइड होईल, म्हणजे 1/3 होईल. ओके, म्हणजे x इक्वल टू 1/3 मिळेल तुम्हाला. मग आता एक्सची व्हॅल्यू तुम्हाला 1/3 मिळाली. ओके, म्हणजे हे कंडिशन सॅटिस्फाय करणारी, म्हणजे एक्सची ही एकच व्हॅल्यू आहे, आणि एक्स हा तुम्हाला नॅचरल नंबर पाहिजे,
मग आता हा जो काही नंबर आला एकच व्हॅल्यू काही कंडिशन सॅटिस्फाय करणारा, आता हा 1/3 हा जो काही नंबर आहे हा नंबर नॅचरल नंबर होईल का? नाही होणार, कारण हे डिव्हिजन जर केली तर ते 0 पॉईंट समथिंग व्हॅल्यू येईल, बरोबर आहे. 1/3 केलं तर 0.33 तुमचा ॲन्सर येईल, आणि तो नॅचरल नंबर आहे का? नाही आहे. त्यामुळं ही कंडिशन आणि ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा एकही एलिमेंट नाही. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा हा एलिमेंट आहे, एक्स इक्वल टू 1/3 आली, परंतु हा नॅचरल नंबर नाही आहे, बरोबर आहे. त्यामुळे या दोनही कंडिशन सॅटिस्फाय करणारा एकही एलिमेंट त्यामध्ये नसणार आहे. त्यामुळं हा जो काही बी सेट आहे त्या बी सेटमध्ये एकही एलिमेंट नसणार आहे, म्हणजेच तो या ठिकाणी एम्प्टी सेट होणार आहे, बरोबर आहे. बी इज द एम्प्टी सेट, आणि एम्प्टी सेट आहे त्यामुळं तो फायनाईट सेटच आहे, कारण त्यामध्ये मोजता येणारे एलिमेंट आहेत, 0 एलिमेंट मोजताच येतात. त्यामुळं बी इज फायनाईट सेट अँड विच इज ऑल्सो एम्प्टी सेट. नेक्स्ट आहे पहा, सी इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन अँड एक्स इज डिव्हिजिबल बाय 7. एक्स हा काय पाहिजे? नॅचरल नंबरचा सेट पाहिजे, एक नॅचरल नंबरमधला एलिमेंट पाहिजे, आणि एक्स हा काय पाहिजे? डिव्हिजिबल बाय 7 पाहिजे. मग कोणकोणते एलिमेंट आहे 7ने डिव्हिजिबल? 7 आहे, 14 आहे, 21 आहे, बरोबर आहे, 28 आहे. 7ने भाग जाणाऱ्या संख्या, बरोबर आहे, 7, 14, 21, 7चा पाडा थोडक्यात, बरोबर आहे. अँड सो ऑन, अशा पद्धतीने आहे, भरपूर पुढे या ठिकाणी असणार आहेत. आणि ते नॅचरल नंबर आहेत पहा, एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे नॅचरल नंबर हवेत ते, आणि 7ने भाग जाणारे पाहिजेत. एक्स इज डिव्हिजिबल बाय 7 एवढे नंबर आहेत पहा. आणि ते अनकाउंटेबल नंबर आहेत पहा, मोजता येणारे नाही आहेत. दीज आर अनकाउंटेबल नंबर ऑफ एलिमेंट इन सेट सी, अँड देअरफॉर दिस सेट इज इन्फानाईट सेट. हा सेट काय होणार आहे? इन्फानाईट सेट होणार आहे. ओके. त्यानंतर डी सेट आहे पहा, डी सेट दिलेला आहे त्यांनी. इट इज द ऑर्डर पेअर दिलेली आहे पहा, एक 2 ए आणि बी या नंबरची जोडी दिलेली आहे, याला ऑर्डर पेअर म्हणतात. काय म्हणतात? ऑर्डर पेअर ए बी, म्हणजे ए आणि बी या 2 नंबरची जोडी दिलेली आहे, ऑर्डर पेअर ए बी, सच दॅट ए आणि बी जे आहेत ते होल नंबर आहेत. म्हणजे ए बी हे डब्ल्यू या सेटचे इलिमेंट आहेत. ए अँड बी आर इलिमेंट ऑफ सेट डब्ल्यू. डब्ल्यू सेट म्हणजे सेट ऑफ ऑल होल नंबर, होल नंबरचा सेट आहे, पूर्ण संख्येचा संच. पूर्ण संख्या माहीत आहेत तुम्हाला काय आहे? 0, 1, 2, 3, 4, 5 इन्फिनिटीपर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्याला होल नंबरचा सेट म्हणतात. आणि ए आणि बी या ज्या काही 2 नंबर आहेत ते होल नंबर आहेत, म्हणजे त्याचे इलिमेंट आहेत ते. आणि आणखी एक कंडिशन दिलेली आहे, ए आणि बी यांची सम म्हणजे ॲडिशन किती दिलेली आहे? 9 दिलेली आहे. ए प्लस बी इक्वल टू 9 मग हे कंडिशन सॅटिस्फाय करणारे कोणते एलिमेंट आहेत ते आपल्याला काढावं लागेल, ते लिस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपल्याला सेट. ओके. ए प्लस बी दोन्हीची ॲडिशन 9 आली पाहिजे, आणि ते होल नंबर पाहिजे. ए आणि बी काय पाहिजे? होल नंबर पाहिजे. मग असा सेट लिहूया आपण पहा, हा लिस्टिंग फॉर्ममध्ये सेट लिहूया. हा दिलेला कोणत्या फॉर्ममध्ये? सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेला आहे, किंवा रूलर मेथडमध्ये दिलेला आहे. आणि आपण आता लिस्टिंग फॉर्म किंवा रोस्टर फॉर्ममध्ये लिहूया. मग पहा कोणकोणते नंबर आहेत ते ए आणि बी शोधूयात आपण. दोन्हीची सम 9 झाली पाहिजे, ए आणि बीची सम 9 झाली पाहिजे. आता होल नंबर घ्यायचे आहेत आपल्याला. होल नंबर पहिला होल नंबर असतो 0, बरोबर आहे. मग ए जर 0 घेतला तर बी काय घ्यावं लागेल? 9 घ्यावं लागेल, कारण दोन्हीची सम किती झाली पाहिजे आपली? 9 झाली पाहिजे. ऑल पॉसिबिलिटी चेक करायचे आहेत आपल्याला. पहिला होल नंबर ए जर 0 घेतला आपण, ए आणि बी होल नंबर घ्यायचेत ना, पहिला होल नंबर ए आपण 0 घेतला तर बी काय घ्यावं लागेल? दोन्हीची सम 9 आली पाहिजे, म्हणजे 0मध्ये 9 मिळवलं तर 9 येणार आहे. त्यामुळं बी 9 घेतला आपण, बरोबर आहे. म्हणजे 0 आणि 9 ही एक ऑर्डर पेअर झालेली आहे, की ही ऑर्डर पेअर हे कंडिशन सॅटिस्फाय करते, आणि ते होल नंबर देखील आहे, म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करते, अशी ही एक ऑर्डर पेअर झाली 0, 9. त्यानंतर एक एक वाढवत जाऊया आपण. आता हे एकने वाढवलं म्हणजे ए जर आपण 1 घेतला, होल नंबर ए 1 घेतला तर हा किती घ्यावा लागेल? बी 8 घ्यावा लागेल, बरोबर आहे, कारण 1 + 8 इक्वल टू 9 होईल. त्यामुळे 1 आणि 8 ही दुसरी ऑर्डर पेअर मिळाला आपल्याला. त्यानंतर ए जर 2 घेतला तर
बी किती मिळेल, त्यामध्ये 7 जर मिळालं तर 9 होईल, म्हणजे 2 + 7 = 9. किंवा डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला जरी वापरला A = 9 आणि प्लस बी जर इकडे घेतलं तर मायनस बी होईल, म्हणजे A = 9 - बी असा फॉर्म्युला वापरला. म्हणजे 9मधनं जर किंवा B = 9 - A केलं तरी देखील चालेल. आता 3 घेतली आपण व्हॅल्यू, एची व्हॅल्यू काय घेतली 3, तर मग बी किती होईल, B = 9 आणि ए इकडे घेतलं तर -A होईल, म्हणजे B = 9 - A, म्हणजे B = 9 - A ची व्हॅल्यू जर 3 घेतली तर 9 - 3 म्हणजे किती होईल 6 होईल. ओके. त्यानंतर A = 4 जर घेतली तर B किती होईल 9 - 4 म्हणजे किती 5. नंतर A ची व्हॅल्यू 5 घेतली तर B किती होईल 9 - 5 म्हणजे 4. नंतर A ची व्हॅल्यू 6 घेतली आपण, A ची व्हॅल्यू 6 घेतली तर B किती येईल 9 - A म्हणजे 9 - 6 होईल, म्हणजे 3 होईल. नंतर A ची व्हॅल्यू 7 घेतली आपण तर B किती होईल 9 - 7 म्हणजे 2. नंतर A ची व्हॅल्यू आपण 8 घेतली तर B किती मिळेल 9 - A म्हणजे 9 - 8 किती मिळेल तो 1 मिळेल. नंतर A ची व्हॅल्यू काय घेतली आपण 9 घेतली. ओके. A ची व्हॅल्यू जर 9 घेतली तर B किती मिळेल 9 - A आहे ना, त्यामुळे 9 - 9 किती मिळेल तो 0 मिळेल. ओके. आणि एवढ्या ऑर्डर पेअर मिळालेल्या आहेत. मग तुम्हाला या सर्व ऑर्डर पेअर ही कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या आहेत, आणि त्यामुळं या सर्व ऑर्डर पेअरचा जो काही सेट आहे तो होणार आहे आपला सेट डी. अँड दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ सेट इन लिस्ट मेथड. लिस्ट मेथडमध्ये या ठिकाणी सेट आपण रिप्रेझेंट केलेला आहे. ओके. तर अशा प्रकारे रिमेनिंग जे काही एक्झाम्पल आहे 2, 5वं आणि 6वं एक्झाम्पल ते तुम्ही इझिली लिहू शकता. बुकमध्ये सॉल्व करून दिलेलं आहे, या ठिकाणी देखील आहे, तुम्ही ते लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर इक्वल सेट्स म्हणजे काय पाहायचं आहे आपल्याला. व्हॉट इज मीन बाय इक्वल सेट. तर 2 सेट्स A and B are said to be equal if every element of set A is in the set B and every element of set B is in set A. A आणि B या दोन सेटला इक्वल सेट केव्हा म्हणायचं आहे, ज्यावेळेस एव्हरी इलिमेंट ऑफ सेट A इज इन सेट B, म्हणजे A या सेटमधला प्रत्येक इलिमेंट जर B या सेटमध्ये देखील असेल, बरोबर आहे. एव्हरी इलिमेंट ऑफ सेट A इज द इलिमेंट ऑफ सेट B, म्हणजे A मधला प्रत्येक इलिमेंट हा B मध्ये देखील असेल. त्याचबरोबर B मधला प्रत्येक इलिमेंट हा देखील सेट A मध्ये असेल, बरोबर आहे. A मधला प्रत्येक इलिमेंट हा B या सेटमध्ये असेल आणि B या सेटमधील प्रत्येक इलिमेंट हा A या सेटमध्ये असेल. अशा वेळेस A आणि B या दोन आपल्याला दीज आर इक्वल सेट. ओके. एव्हरी इलिमेंट ऑफ सेट A इज द इलिमेंट ऑफ सेट B and every element in the set B is the element of set A, then that set is called as equal sets. Symbolically it can be written as A is equal to B. E आणि B हे दोन सेट इक्वल आहेत असं तुम्ही म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल जर पाहिलं आपण इक्वल सेटचं, तर ए सेट जर कन्सिडर केला आपण का ज्यामध्ये A is the set of all element X such that X is letter of word listen. A हा जर X या X या इलिमेंटचा जर सेट घेतला सच दॅट X कसा आहे, X इज लेटर ऑफ द वर्ड लिसन. X हा काय आहे, लिसन या शब्दाचा या वर्डचं लेटर पाहिजेत, अक्षर पाहिजेत. लिसन या शब्दाच्या अक्षरांचा संच म्हणजे लेटर ऑफ द वर्ड लिसन. मग काय काय आहे त्यामध्ये पहा, यल आहे, लिस्ट फॉर्ममध्ये लिहूयात आपण, यल आहे, नंतर आय आहे, नंतर यस आहे, बरोबर आहे, टी आहे, नंतर ई आहे आणि एन आहे, बरोबर आहे. एवढे एलिमेंट आहेत. हे आपण लिस्ट मेथडमध्ये किंवा रोस्टर मेथडमध्ये लिहिलेलं आहे. लिस्ट मेथडलाच रोस्टर मेथड असं देखील म्हणतात आणि सेट बिल्डर फॉर्मलाच रूलर मेथड असं देखील म्हणतात. हा जो काही सेट आहे पहा, हा सेट बिल्डर फॉर्म
किंवा रुलर मेथडमध्ये दिलेला आहे. आणि हा जो काही सेट आहे हा लिस्ट मेथड किंवा रोस्टर मेथड यामध्ये दिलेला आहे. पहा हा सेट झालेला आहे. त्यानंतर दुसरा एक सेट आहे बी. काय आहे तो? बी इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट वाय सच दॅट वाय इज द लेटर ऑफ द वर्ड सायलंट. बी हा सेट काय आहे? वायचा सेट आहे. आणि वाय हा काय आहे? वाय इज द लेटर ऑफ द वर्ड सायलंट. वाय हा काय आहे? सायलंट या शब्दाच्या अक्षरांचा संच आहे वाय. बरोबर आहे. मग काय काय एलिमेंट होतील त्याचं? यस आहे, तो लिहिला आपण. आय आहे, बरोबर आहे, आय लिहिला आहे. यल लिहिला आहे, ई आहे, एन आहे आणि टी आहे. हा झाला सेट बी. आता ई आणि सी बी हे जे काही दोन सेट आहेत ते आपण लिस्ट मेथडमध्ये लिहिलं आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेत आणि सेपरेटेड बाय कॉमा, म्हणजे हे लिस्ट मेथडमध्ये लिहिलेले. आता हे दोन इक्वल सेट आहेत का ते आपण चेक करूया. मग इक्वल सेट कशाला म्हणत होतो आपण? का ज्यावेळेस ए मधला प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये असेल, बरोबर आहे, त्याचबरोबर बी मधला प्रत्येक एलिमेंट हा ई मध्ये असेल, तर त्यावेळेस ते दोन सेटला आपण काय म्हणतो? इक्वल सेट म्हणतो. मग आता ए मधला प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये दिसतोय का तुम्हाला? पहा, यल या ठिकाणी आहे, तो इथं देखील आहे. आय आहे, इथं देखील आहे. यामध्ये यस आहे, यामध्ये देखील यस आहे. यामध्ये टी आहे, तर यातला टी हा याच्यात देखील आहे. नंतर ई आहे, तो इथं देखील बी मध्ये दिसतोय. एन फर्स्ट सेटमध्ये आहे, तो बी मध्ये देखील दिसतोय. म्हणजे ए मधला प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये आहे, बरोबर आहे. आता बी मधले ए मध्ये आहेत का चेक करू आपण. यस आहे बी मध्ये, तो ए मध्ये देखील आहे. आय आहे, तो देखील या ठिकाणी आहे. त्याचबरोबर यल, ई, एन आणि टी हे जे काही सर्व एलिमेंट आहेत ते यामध्ये देखील आहेत. त्यामुळे बी मधला प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये देखील आहे. आणि त्यामुळं ए आणि बी हे दोन सेट काय आहेत? इक्वल आहेत. Therefore set A is equal to the set B. Okay. Now come to the example number second. Example number second पाहूयात आपण. काय आहे? A is the set of all element x such that x is equal to काय आहे? 2n आहे. x हा काय आहे? 2n आहे. आणि x is equal to 2n आणि n बिलॉंग्स टू काय आहे? n आहे, कॅपिटल एन. म्हणजे एन हा जो काही स्मॉल एन जो आहे तो स्मॉल एन काय आहे? कॅपिटल एन या सेटचा इलिमेंट आहे. म्हणजे कॅपिटल एन म्हणजे काय? नॅचरल नंबरचा सेट आहे. म्हणजे थोडक्यात एन हा काय आहे? नॅचरल नंबर आहे. आणि एक्स हा कसा आहे? एक्स इज ग्रेटर दॅन 0, 0पेक्षा ग्रेटर आहे. आणि लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे. म्हणजे 0पेक्षा मोठा आणि 10 किंवा 10पेक्षा लेस दॅन, बरोबर आहे. 0पेक्षा ग्रेटर आणि 10 किंवा 10पेक्षा लेस दॅन. मग कोणता एलिमेंट येणार आहे सेट ए मध्ये? पार्ट 2n च्या स्वरूपात पाहिजे. एक्स हा एलिमेंट, एक्सचा सेट आहे ए हा सेट, एक्स या एलिमेंटचा सेट आहे. आणि एक्स कसं आहे? 2n आहे, म्हणजे 2च्या पटीमध्ये आहे. एन म्हणजे पट आहे, ती 2च्या पटीमध्ये 2n. आणि एन हा नॅचरल नंबर आहे. कोणकोणत्या व्हॅल्यू असणार आहेत मग एनच्या, एक्सच्या, एनच्या व्हॅल्यू नॅचरल नंबर म्हटल्यावर? आणि तो जो काही एक्स आहे तो 0पासून तर 10पर्यंतच घेणार आहोत आपण. 10 किंवा 10पेक्षा लेस दॅन आणि 0पेक्षा मोठा. मग नॅचरल नंबर जर आपण एक एक व्हॅल्यू टाकूया. पहिली एनची व्हॅल्यू 1 जर टाकली इथं, तर 2 इंटू 1 जर घेतलं, 2 इंटू एनची व्हॅल्यू 1 जर टाकली इथं, तर 2 इंटू 1 म्हणजे काय होईल? 2 होईल. म्हणजे पहिला नंबर होईल तुमचा 2. नंतर एनची व्हॅल्यू आपण 2 टाकली इथं, तर 2 इंटू 2 होईल, बरोबर आहे. एनची व्हॅल्यू 2 जर टाकली तर 2 इंटू 2 म्हणजे किती होईल? 2 इंटू 2 4 होईल. म्हणजे दुसरी जी व्हॅल्यू आहे एक्स, त्या एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी 4 मिळेल. त्यानंतर एनची व्हॅल्यू जर 3 टाकली तर 2 इंटू 3 म्हणजे एक्स काय मिळेल तुम्हाला? 6 मिळेल, झाली 6. त्याच पद्धतीने एनची व्हॅल्यू 4 जर टाकली तर 8 मिळेल. आणि एनची व्हॅल्यू 5 जर टाकली तर किती मिळेल? 2 इंटू 5 म्हणजे 10 मिळेल. आणि आपल्याला जो एक्स आहे तो 10पर्यंतच पाहिजे बा. 10 किंवा 10पेक्षा लेस दॅन, 10 किंवा 10पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे एवढे एलिमेंट येणार आहे. 0पेक्षा मोठे आहे एक्स, म्हणजे 2 पासून सुरू झाला, 0पेक्षा मोठा आहे. आणि 10पेक्षा लेस दॅन आहे, 10पेक्षा लेस दॅन आहे. म्हणजे हा जो काही सेट आहे, एवढे एलिमेंट जे आहेत एवढे एलिमेंट हे सेट सॅटिस्फाय करतात. हे जे काही कंडिशन दिलेले आहेत ना, त्या कंडिशन सॅटिस्फाय करतात. एक्स हा काय 2nच्या स्वरूपात आहे, बरोबर आहे, दिसतोय तुम्हाला. एन हा जो काही आहे तो नॅचरल नंबर हवा,
तो देखील जी काही पट आहे एन ती पट देखील नॅचरल नंबर आहे. आणि जो काही एक्स आहे तो 0पेक्षा मोठा आणि 10 किंवा 10पेक्षा लेस दॅन आहे ते देखील आहे. म्हणजे हा जो काही सेट आहे हा सेट सर्व कंडिशन सॅटिस्फाय करणारा पाहिजे. येतं लक्षामध्ये. आणि हा जो काही सेट आहे हा आपण या ठिकाणी लिस्ट मेथडमध्ये लिहिला आहे. ओके. त्याचबरोबर बी सेट देखील पाहूया आपण. काय बी सेट? y is the set of all element b is the set of all element y such that y is even number. y हा काय आहे? इवन नंबर आहे. आणि y कसा पाहिजे? इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. 1 किंवा 1पेक्षा ग्रेटर आणि 10 किंवा 10पेक्षा लेस दॅन. 1पेक्षा मोठा आणि 10पेक्षा लेस. बरोबर आहे. 1 किंवा 1पेक्षा मोठा आणि 10 किंवा 10पेक्षा लेस आणि इवन नंबर पाहिजे तो. इवन म्हणजे समसंख्या पाहिजे. मग कोणकोणत्या समसंख्या? 1पेक्षा मोठ्या. पहिली समसंख्या आहे 2, नंतर 4, नंतर 2, 4, 6, 8 आणि 10. 10 इक्वल टू पण येऊ शकतं, त्यामुळे 10 देखील घेणार आहोत आपण. लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे इक्वल टू 10 येऊ शकतं किंवा लेस दॅन 10 म्हणजे 10 किंवा 10पेक्षा लहान. म्हणजे 10 ही संख्या देखील त्यामध्ये असणार आहे. आधी तर 1 येणारच नाही, कारण इक्वल टू जरी असलं तरी पण 1 हा इवन नंबर नाही आहे. त्यामुळे 2पासून सुरू होईल. 2, 4, 6 आणि 8 एवढे नंबर आले. आणि मग हे दोन सेट इक्वल आहेत का आपण चेक करूया. इक्वल दिसतात तुम्हाला, कारण ए या सेटमधला प्रत्येक एलिमेंट हा बीमध्ये दिसतोय आणि बी या सेटमधला प्रत्येक एलिमेंट हा एमध्ये दिसतोय. त्यामुळं सी आणि डी हे दोन इक्वल सेट होतील. देअरफॉर सी इक्वल सेट नाही होणार पहा या ठिकाणी. होतील का? हा 1 एलिमेंट जो आहे पहा काय दिलं पहा या ठिकाणी त्यांची प्रिंट मिस्टेक दिसते पहा. 0पेक्षा मोठा आहे आणि ट्वाईस एन आहे पहा. 2, 4, 6 आणि 8 आहे पहा. आणि वाय इज द इव्हन नंबर. बरोबर आहे पहा. या ठिकाणी त्यांची मिस्टेक झालेली आहे. तर सी आणि डी सेट जो आहे तो इक्वलच आहे पहा, कारण ए मधला प्रत्येक एलिमेंट हा बीमध्ये आहे आणि बी मधला प्रत्येक एलिमेंट हा एमध्ये आहे. त्यामुळं सेट सी इज इक्वल टू सेट डी. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, त्यामुळं हा भाग या ठिकाणी ड्रॉप करा आणि सेट सी इज इक्वल टू सेट डी करा. सेट सी इज इक्वल टू सेट डी. ओके. त्यानंतर प्रॅक्टिस सेट आहे पहा. प्रॅक्टिस सेट 1.2 आपण पाहूया. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कंटिन्यू करूया. वी शुड स्टॉप हिअर.